सरपोतदार साहेब, साहेबांचा या सगळ्याशी काय संबंध आहे स्वानंदी? काय झालंय तुम्हाला? का असं वागताय? काही झालं की तुम्हाला साहेबांवरच आरोप का करायचा असतो? आताही बघितलं ना तुम्ही, हे सगळं संचिताने केलं, तरी सुद्धा साहेबांनी मोठ्या मनाने तुमची माफी मागितली. स्वानंदी, साहेबांसारख्या इतक्या चांगल्या माणसावर आरोप करून तुम्हाला काय मिळतो? काय मिळतं तुम्हाला? आणि या सगळ्याचा मला किती त्रास होतो याची कल्पना नाही का तुम्हाला? सॉरी मणी सर, मला तसं नव्हतं म्हणायचं. बस स्वानंदी, बस. मला आता या विषयावर काहीच बोलायचं नाही. मला बरीच काम आहे, मी जातो. मणी सर, ओके किरण भाऊ, ही फाईल तुमच्याकडे ठेवा. धन्यवाद मनी भाऊ, तुमच्यामुळे इतकं महत्वाचं काम झालं. अहो माझ्यामुळे नाही, साहेबांमुळे. साहेबांचं नाव लक्षात ठेवा. बरं मनी भाऊ, येतो आम्ही. चालेल. अरे बाप रे, या कामाच्या गडबडीत रात्र झाली ते कळलंच नाही. निघायला हवा. मला एवढंच म्हणायचंय की तिच्यासोबत अजून कोणीतरी असेल. अजून कोणीतरी? अजून कोण असणार स्वानंदी? सरपोतदार साहेब. आनंदी असं का वागतायत? काही झालं तरी साहेबांवर आरोप करतात. साहेब किती चांगले आहेत, ते सुद्धा त्या का असं वागतात त्यांचं त्यांनाच माहिती. हा मॅडम बोला. कसा आहेस? मी एकदम मजेत. तुमची तब्येत काय म्हणते? मी पण एकदम मस्त आहे. तुला हे विचारायला फोन केला होता की प्लॅनिंग काय काय केलेस तू? काय प्लॅन आहे तुझा? प्लॅन? काय कसला प्लॅन? नाही म्हणजे मला काही कळलं नाही. तुला खरंच काही माहिती नाहीये? अरे असा गुन्हा केला ना तर फाशीपेक्षाही मोठी शिक्षा मिळते, बायकोकडून नवऱ्याला. नाही नाही मॅडम, असं कोड्यात बोलू नका प्लीज. म्हणजे काय बोलताय मला खरंच कळत नाहीये. नेमकं कशाबद्दल बोलताय तुम्ही? सिरियसली तुला आठवत नाहीये? तुझ्या बायकोचा वाढदिवस आहे परवा. तू कसा विसरलास? आणि त्याचं काय प्लॅनिंग केलं हे विचारायला मी तुला फोन केला आणि तू. सॉरी. थँक्यू सो मच मॅडम. म्हणजे मी खरंच विसरलो होतोय. बायकोचा वाढदिवस विसरणाऱ्या नवऱ्याचा मी जीव वाचवलाय. फक्त थँक्स म्हणून काही नाही होणार आहे. मी तुझ्याकडनं वेगळी पार्टी घेणार आहे, कळलं? दिली 100% दिली. काय रे, तू खरोखर स्वानंदीचा वाढदिवस विसरलास? सगळं ठीक आहे ना? काही बिनसलंय का तुमच्यामध्ये? मणी, काय प्रॉब्लेम आहे? तुम्हाला नाही सांगणार? नाही नाही तसं नाही मॅडम. म्हणजे तुम्हाला कसं सांगू तेच कळत नाही. काय ना, प्रॉब्लेम स्वानंदीच्या वागण्यामध्येच आहे. म्हणजे मॅडम माझ्या बाबतीत किंवा स्वानंदीच्या बाबतीत काही झालं ना तर त्याचा संबंध त्या साहेबांशीच लावता. म्हणजे काही झालं तर साहेबांवर आरोप करता. आता साहेब किती चांगले आहेत, म्हणजे लोकांसाठी, कुटुंबासाठी, माझ्यासाठी लहानपणापासून त्यांनी काय काय केलं हे मला माहिती आहे. तरी सुद्धा स्वानंदी असं का वागतायत? तुम्हीच सांगा मॅडम, हे बरोबर आहे का? स्वानंदीचं बरोबर आहे, कारण ती त्या माणसाचे खरे रंग जाणून आहे. तुला माहित नाहीत म्हणून तू असं बोलतोस. हॅलो हॅलो मॅडम, आवाज येत नाही का? हॅलो हॅलो. हा अरे समजून घे ना मणी, थोडस. ती प्रेग्नेंट आहे रे, आणि अशा वेळी मुलींना त्रास होतो आणि त्यांचा स्ट्रेस लेवल वाढतो, चिडचिड होते. आणि अशा वेळी आपल्या माणसाने समजून घ्यायला हवं. थोडस समजून घे तिला, सगळं नीट होईल. नाही, बरोबर बोलताय मॅडम तुम्ही. पटतंय मला तुमचं. शाबाश. आता कसं शहाण्या मुलासारखं बोललास. माझ्या मुलीवर चिडू नकोस. समजून घे तिला. आणि आता तिच्या वाढदिवसाच्या तयारीला लाग, कळलं? हो लागतो तयारीला. आणि थँक्यू सो मच पुन्हा एकदा. थँक्स. पार्टी हो दिली बोललो ना. देतो 100%. चालेल, बाय. चला, बरं झालं मॅडमने स्वानंदीच्या वाढदिवसाची आठवण करून दिली आणि मला समजावूनही सांगितलं. खरं तर मॅडम म्हणताय ते बरोबर आहे.
स्वानंदी काय बोलताय यापेक्षा स्वानंदी असं का बोलताय हे मी समजून घ्यायला हवं. स्वानंदी आधीच प्रेग्नंट आहे, त्यात इतक्या घटना घडतात, त्यांच्यावर आरोप होतात, म्हणून त्यांचं असं वागणं होतही असेल कदाचित. जाऊ द्या, हे सगळं विसरून बर्थडेची तयारी करायला हवी. त्यासाठी शॉपिंग करायला हवी आधी. मणी सर अजून कसे नाही आलेत? फोनही केला नाही. परत चिडले तर नसतील माझ्यावर? स्वानंदी आता बंगल्यावर असतील, त्यांना यायलाही बराच वेळ लागेल. त्या यायच्या आत हे सगळं सामान कपाटात ठेवायला हवं. मणी सर अहो किती उशीर घरी यायला. एक फोन तरी करायचं ना, मला किती काळजी वाटत होती तुमची. आणि या पिशव्या कसल्या? या पिशव्या कामाच्या आहेत, माझ्या कामाच्या पिशव्या आहेत. आणि मला प्रश्न काय विचारताय तुम्ही? काय करतो तो, कुठे होता, काय? मला प्रश्न विचारायचे नाही. विश्वास नाही माझ्यावर? सगळं सांगायला हवं मी तुम्हाला? प्रश्न विचारताय, अविश्वास दाखवता. जेवण झालं असेल तर जेवण वाढा मला. मणी सर गुड मॉर्निंग. झाली का झोप? तुम्ही पटापट आवरा, मी नाश्ता आणते तुमच्यासाठी. तुम्हाला ऑफिसला जायला उशीर नको व्हायला. मी चहा घेऊन येते. नाही स्वानंदी, एक मिनिट. मला चहाची काही घाई नाहीये. म्हणजे मी आज काही ऑफिसला जाणार नाहीये. ऑफिसला जाणार नाही म्हणजे? मणी सर काय झालं, तुम्हाला बरं वाटत नाहीये का? बरं वाटत नाही म्हणून रजा घेतली तर तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? तसं नाही. नाही, माझा हात दुखतोय म्हणून मी रजा घेणार आहे. तुमचा हात दुखतोय? काय झालं, कुठे काही लागलं का? झोपेत आखडला का तुमचा हात? मणी सर थांबा, मी क्रीम घेऊन आले. मणी सर बघू कुठे लागलं? नाही म्हणजे क्रीम लावण्या इतका दुखत नाहीये हात. म्हणजे बरा आहे माझा हात. तुम्ही बंगल्यावर जा. शालिनी मॅडम तुमच्या नावाने शंका करत असतील. काल जे काही झालं त्यामुळे एकतर साहेबांना खूप त्रास झाला. अजून जर त्रास झाला शालिनी मॅडममुळे तर मला आवडणार नाही. तुम्ही जा. माझा हात बरा आहे, तुम्ही जा. हे बघा, बॉलिंगही टाकू शकतो. एकदम बरा आहे माझा हात. तुम्ही लगेच जा. सॉरी स्वानंदी, तुमच्याच बर्थडेची तयारी तुमच्या समोर कशी करणार होतो म्हणून जरा रूढ वागलो. सॉरी. आवरायला घेतो. हा बोल जेसी. मणी सर झाली का बर्थडेची तयारी? शेग इतक्यात कुठे, आता सुरुवात करतोय, जरा वेळ लागेल. मणी सर तुम्ही ना टाइम वेस्ट करताय आता. अहो असं तुम्ही तयारी करत राहाल ना तर आपण पुढच्या वर्षी सेलिब्रेट करू स्वानंदीचा बर्थडे. जेसी
मग काय करणार, स्वानंदी इतक्या वेळ घरात होत्या, आता बाहेर गेल्यात त्या. त्यांच्या समोर करणार होतो का बर्थडेची तयारी? आता त्या गेल्यात, मग करतो तयारी. ओके ऐका, फक्त प्रॉब्लेम असा आहे ना जेसी की काय करू ते कळत नाहीये. म्हणजे साहेबांची सभा रॅली हे सगळं अरेंज केलंय, पण असं कधी कधी कोणाचा बर्थडे अरेंज नव्हता केला, म्हणून सगळं जरा कठीण वाटतंय. एक काम करूयात का जेसी, म्हणजे तू इथे येतेस का मला गाईड करायला? तू फक्त इन्स्ट्रक्ट कर, मी सगळं काम करतो. सुपरवाइज करायला ये ना. काय हो मणी सर, तुम्ही ना असं आयत्या वेळेला सांगत जाऊ नका मला. मला ऑफिसला जायला ऑलरेडी उशीर झाला. मी ऑफिस मध्ये काय सांगू आता? बस काय जेसी, म्हणजे बेस्ट फ्रेंड साठी तू उशिरा नाही जाऊ शकणार का? आय मीन मी तिच्यासाठी उशिरा नाही जाणार ऑफिसला, पण मी तिच्यासाठी सुट्टी घेऊ शकते. येते मी तुमच्या मदतीला. क्या बात आहे जेसी, ये होईना बात. ये लवकर, वाट बघतोय. येस, येते मी. काय झालं? काय म्हणाला मणी? काही नाही मॅम, अजून त्यांनी सुरुवात पण नाही केलीये. खूप कन्फ्युज आहेत ते. बघितलंस ना, मी सांगितलं होतं तुला. आपण तरी कामाला लागूया. चल. हो, चला. चला, हे बेस्ट झालं. म्हणजे स्वानंदीच्या वाढदिवसाची तयारी एकदम परफेक्ट होणार आणि मस्त होणार. फक्त लवकर ये जेसी. वा, महाराणी आल्या. लेट झालास. आता तुमच्यासाठी नाश्ता मी बनवू की तुम्ही बनवणार? मी करते मॅडम. काय बनवू? काय बनवणार? पोहे, उपमा, नाही तर इडली. येतं काय तुला दुसरं अजून? एक काम कर, पोहे बनव आणि त्यात शेंगदाणे व्यवस्थित घाल. आणि हे बघ, नाश्ता नाश्त्याच्याच वेळेला दे, जेवणाच्या वेळेला नको आणूस. लवकर कर. हो, करते. कालपासनं मणी सर माझ्याशी किती रूढ वागते, ते पण माझी काहीच चूक नसताना. इतकं रागवायला काय झालंय त्यांना काय माहिती. मणी सरांचा हात खूप दुखत होता. कशाने विचारलं तर ते पण धड सांगितलं नाही त्यांनी. त्यांचा हात खूप दुखत असेल का? मी जाऊन बघू का जरा? ए, कुठे चाललीस? झालं काम? आणि काय करतेस? पोहे. हे पोहे कुणी करायचे? मी? नाही. मग कसे होणार आहे पोहे? आपोआप ते म्हणणार मी झालोय, हा आता मला खा. तू बरी आहेस ना ग? तू काय बोलतेस, काय करतेस, या दोन गोष्टींचा ताळमेळ आहे का काही? कुठे निघालीस भटकायला? नाही, कुठे नाही, मी इथेच आहे. स्वानंदींनी जाऊ दे, मला ना सकाळी सकाळी माझं तोंड नाही खराब करायचं. स्वानंदी, मला भूक लागली, लवकर नाश्ता बनव प्लीज. 10 मिनिटात आणते. नशीब आत्ता जर मी आले नसते ना स्वानंदी, तर निघाली असतीस कुठेतरी भटकायला आणि हे सगळं आम्हाला करायला लागलं असतं. तुझं काय करायचं ग? हा, मला ना कधी कधी कळतच नाही, या घरची नोकर तू आहेस की मी आहे. आवर लवकर, चल. तुम्हाला आतमध्ये येताना स्वानंदीने बघितलं तर नाही ना? आम्हाला कसं माहिती असणार ते? तुम्ही विचारा ना तिला. आणि त्यांना काय विचारणार? जेसी आणि वॉर्डन मॅडम तुमच्या बर्थडेच्या तयारीसाठी आल्या, त्यांना बघितलं का तुम्ही? असं काय जेसी मॅडम, वेडी का होई जरा? काय म्हणालात तुम्ही? वेडी म्हणालात मला? अच्छा, मी सगळी ऑफिसची कामं सोडून तुम्हाला डेकोरेशनची हेल्प करायला आली आणि तुम्ही मला वेड म्हणालात? ठीक आहे, मी ऑफिसला जाते. नाही जेसी, अगं मी गंमत करत होतो. तू खरंच खूप मस्त आहे, तू शहाणी आहेस, बस. खूप शहाणी. लहान हात करे भांडायला असं. स्वानंदी येण्याच्या आधी अरे डेकोरेशन झालं पाहिजे ना, मग कामाला लागा. हा नाही, हे काय माझं अर्ध डेकोरेशन रेडी. हसायला काय झालं? आवडलं नाही का? किती छान केलंय.
सॉरी मणी सर. काय हे सगळं? काय म्हणजे डेकोरेशन? मणी सर, तुम्ही ना स्वानंदीच्या बर्थडे नंतर मला एक स्पेशल ट्रीट द्यायची. अरे बापरे, ती कशासाठी? तुमचा डिवोर्स होतो आता वाचवणार आहे मी. डिवोर्स? कस काय? ऑफकोर्स मणी सर. हा असा सगळा पसारा बघून स्वानंदी नक्कीच तुम्हाला डिवोर्स देईल. डोंट वरी, आता आम्ही आलो आहोत ना, आम्ही हेल्प करू तुम्हाला. पण मग करायचं काय? हा, आम्ही सगळ्या तयारीने आलोय, कारण आम्हाला माहिती तुम्ही गोंधळ घालणार होतात ते. हा पण मग आता आता हे सगळं सावरूयात आपण. आणि मणी सर, आधी हे सगळं डेकोरेशन काढूयात आपण प्लीज. खूप खूप विचित्र दिसतंय, घाण वाटतंय हे. हो का? म्हणजे सगळं काढायचंय? हो, खूप घाण दिसतंय हे. मी हेल्प करते ना तुम्हाला. जा का मला लागा. बापरे, मरणाचे तिखट आहे ते पोहे. बरं झालं सॉस आणला मी. काय ग स्वानंदी, एवढे तिखट आहेत पोहे? ह, एक घास घेता तर तोंडात आग आग झाली माझ्या. स्वानंदी, मुद्दाम केलंस ना? खरंच सांग, मुद्दाम केलंस ना तू? तुला माहितीये मला तिखट अजिबात चालत नाही. चिळ 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 चिडू नका आणि अन्न वाया नका घालवू. मी सॉस टाकून खातीये ना, तसं तुम्ही पण खा. हे घ्या. अगं खा 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 खा. तिला काय तेवढंच हवंय, चुगल्या करेल आपल्या डॅडकडे. तुम्ही खा. ही सॉस घालून कोणी पोहे खातं का? या स्वानंदीला छायाला पोहे तिखट आहे म्हणाले, त्या मूर्ख संचिताने सॉस टाकला माझ्या प्लेटमध्ये. शी. पुढे आम्ही बसलो नाही ते, गप्प उभं राहायचं. मम्मा, हातचा पेपर आहे ना? हो ग, वाचला की नाही तुम्ही? वाचलं. मग मला सांगा आजची तारीख काय आहे? आज 20 तारीख आहे. 20 म्हणजे उद्या 19, करेक्ट? अगं आज 20 आहे म्हणजे उद्या 21 तारीख. हा, उद्या 21. सॉरी, माय बॅड मम्मा. उद्या 21 ना? हा काय मग तुम्ही विसरलात का? उद्याचा दिवस नॅशनल हॉलिडे म्हणून डिक्लेअर केला पाहिजे आपण. का? का म्हणजे उद्या एका महान व्यक्तीचा वाढदिवस आहे मम्मा. गेस करा, सांगा कोणाचा बर्थडे आहे? तुझा? काही काय मम्मा, माझा बर्थडे असं सॅड असेल का? मम्मा, खूप काही असतं माझ्या बर्थडेला, माहितीये का? आणि 1 वीक चालतो माझा बर्थडे. पण असं नशीब सगळ्यांचंच नसतं ना हो. काही जणांचे बर्थडे ना असे येतात आणि असे निघून जातात. जसे ते लोक जगात असले काय नसले काय काही फरक पडत नाही. आता मला सांगा, अशी अनइम्पॉर्टंट व्यक्ती आपल्या घरात कोण आहे? मम्मा, मोठा क्ल्यू दिलाय, प्लीज गेस करा प्लीज. या स्वानंदीचा वाढदिवस आहे की काय उद्या? क्या बात है मम्मा, यू आर जीनियस. मग स्वानंदी मॅडम कसा करणार सेलिब्रेट बर्थडे? नाही म्हणजे तुझ्या लाडक्या कैवारी नवऱ्याने काही तयारी वगैरे केलीये की नाही? की त्या तुमच्या आउट हाऊस मधल्या स्थानिक शुकशुकाटात तुझा बर्थडे असं विरून जाणार आहे? संचिता, असं काय विचारतेस हिला? तिच्या नवऱ्याला म्हणजे मणीला तिचा वाढदिवस तरी लक्षात असेल का? उद्या स्वानंदीचा वाढदिवस आहे. ते पण बरोबरच आहे म्हणा. आणि मणी म्हणजे काही सुजित नाही ना. वाढदिवस लक्षात ठेवायला बायकोचा. आणि तुला मणी गिफ्ट पण नाही देणार ग. म्हणजे सुजित जशी गिफ्ट देतो ना, एक्सपेन्सिव्ह गिफ्ट, छान सेलिब्रेट करतो. मम्मा तसंही नाही होणार हिचं. आणि अर्थात त्यासाठी बायको सुद्धा स्मार्ट, ब्युटिफुल, हाय क्लास असावी लागते माझ्यासारखी. नाहीतर हे दोघेही लो बजेट. संचिता, तोंड सांभाळून. हे बघ, मणी स्वानंदीला भेट देऊ दे अथवा न देऊ दे, पण मी स्वानंदीला भेट देणार आहे. आणि तिच्यासाठी उद्या ते एक सरप्राईज असणार आहे.
चला चहा घ्या पटकन. मॅडम खरंच याची गरज होती. आताशी एवढंच झालंय काम? अरे हात चालवा ना, ती येईल पटकन. हो हो. आता कोण आलंय सर? माहित नाही, म्हणजे यावेळेला तर कोणी येत नाही सहसा. मी बघतो. काय झालं? वाघ बघितल्यासारखं काय करताय? नाही, एक वेळ वाघ असला तर परवडला, स्वानंदी आहे. हा, मग आता उचल पटकन, सगळं आवरूया. मणी सर दार का उघडत नाहीये? अरे तू सुद्धा आत लपलास तर मग दरवाजा कोण उघडणार? आणि ती दरवाजा वाजवत राहणार, सगळ्यांना गोळा करेल आणि बोंबाबोंब होईल सगळीकडे. म्हणून दरवाजा तोडला तर काय करणार? सगळा प्लॅन वाट लागला. बरोबर बोलतो. तू जा. हा मी बघतो. हे ठेवतो. जरा जा. स्वानंदीला आतमध्ये येऊ देऊ नका प्लीज प्लीज प्लीज. हा प्लॅन तिला नाही कळला पाहिजे प्लीज. नीट सिच्युएशन. तुम्ही आतमध्ये जा. मणीसराव काय झालं? इतका का वेळ लागला दार उघडायला? का वेळ का लागला म्हणजे